नमस्कार मंडळी, फळांचे प्रक्रियायुक्त पदार्थ करून त्यांचा आस्वाद आपण दीर्घकाळपर्यंत घेऊ शकतो. फळांचं वर्गीकरण करून अ दर्जाची निर्यातक्षम मानकं असणारी फळं निर्यात करावीत. ब दर्जाची फळं स्थानिक किंवा आंतरदेशीय बाजारात विक्रीसाठी पाठवावीत आणि क दर्जाच्या फळांपासून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून ते विकावेत. म्हणजे त्यापासून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळवता येईल. याशिवाय फळं सूक्ष्म जंतू आणि उत्प्रेरक यामुळे खराब होतात. त्यामुळे प्रक्रियायुक्त पदार्थ जर तयार केले तर आपलं नुकसान कमी होतं. फळांपासून प्रक्रियायुक्त पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने करता येतात. फळं किंवा फळातील गरातला पाण्याचा अंश कमी करण्यासाठी सूर्यप्रकाशात किंवा वाळवणी यंत्रात वाळवून किंवा सुकवून आंबा पोळी, फणस पोळी, आमसूल, मनुका, सुकेळी, खजूर असे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार होतात. फळांच्या गरातील किंवा रसातल्या विद्राव्य घटकांचं प्रमाण वाढवण्यासाठी साखरेचा वापर करून जॅम, जेली, मार्मालेड, मुरांबा तयार करता येतो. फळांची स्क्वॅश, सिरप यात साखर आणि सायट्रिक आम्लाचा योग्य प्रमाणात वापर करून पाश्चरीकरण केलं जातं. बाटलीबंद फळांची पेय, डबाबंद आंब्याच्या फोडी किंवा डबाबंद अननसाच्या फोडी हे पदार्थ जास्त काळ टिकवण्यासाठी हवाबंद करून पाश्चरीकरण करावं लागतं. पोटॅशियम मेटाबायसल्फाइट हे परिरक्षक 600 मिली प्रत्येक किलोला मिसळावं, म्हणजे पदार्थ जास्त काळ टिकतो. तापमान अतिशय कमी करून सुद्धा फळं आणि त्यांचे पदार्थ जास्त काळ टिकवता येतात. आंबवण्याच्या प्रक्रिया लोणच्यासाठी केल्या तर त्याच्यामध्ये लॅक्टिक आम्ल तयार होऊन लोणची जास्त काळ टिकतात. मंडळी, अशा वेगवेगळ्या प्रकारे फळांपासून वेगवेगळे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात आणि अतिशय कमी खर्चात त्या फळांची किंमतही वाढवता येते. म्हणजेच त्यांचं मूल्यवर्धन होतं आणि त्यामुळेच आपला फायदा होतो. आता कोणत्या फळापासून कोणते पदार्थ तयार करता येतात तर पपईपासून पेय, जॅम, टूटी फ्रुटी, हवाबंद फोडी तयार होतात. केळीपासून सुकेळी, चिप्स, पावडर आणि अनेक असे इतर पदार्थही तयार करतात. स्ट्रॉबेरीपासून जॅम, जेली तयार होते. जांभळापासून पेय, स्क्वॅश, सिरप, जॅम, बियांची भुकटी, जांभूळ वडी असे पदार्थ होतात. कच्च्या कोकमापासून फोडी वाळवता येतात. तसंच पक्व कोकमपासून आमसूल, सिरप, कोकम रस, आगळ असे पदार्थ तयार होतात. फणसापासून फणस पोळी, स्क्वॅश, जॅम, चिप्स आणि पेय तयार करता येतात. कच्च्या करवंदापासून स्क्वॅश, चटणी, जॅम, जेली, वाळलेली करवंद तर पक्क्या करवंदापासून पेय, स्क्वॅश, सिरप, जॅम, लोणची हे पदार्थ तयार करता येतात. काजू बियांपासून प्रक्रिया करून खाण्यालायक उच्च प्रतीचे काजू मिळवता येतात. आंब्यापासून म्हणजे कच्च्या आंब्यापासून लोणचं, चटणी, मुरांबा, आंबोशी, आमचूर, पेय, स्क्वॅश तर पक्व आंब्यापासून आमरस, फोडी, पेय, जॅम, स्क्वॅश, आंबापोळी, फ्रोझन आंबा फोडी असे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात. अशा वेगवेगळ्या फळांपासून ठराविक प्रकारचे वेगवेगळे प्रक्रियायुक्त पदार्थ आपण तयार करू शकतो. अशा प्रक्रियायुक्त पदार्थांना निर्यातीतही मोठा वाव आहे. त्यामुळे प्रत्यक्ष फळ बाजारात विकण्यापेक्षा प्रक्रिया करून पदार्थ विकले तर जास्त किंमत मिळते आणि त्याशिवाय नुकसानही टळतं. म्हणूनच मंडळी, आपण आपल्या फळबागेमध्ये पिकवलेल्या फळांवर प्रक्रिया करून त्याचं मूल्यवर्धन करणं हीच आता काळाची गरज आहे. बरं तर पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीत. नमस्कार.